श्री स्वामी समर्थ प्रकट दिन परिकथा. आज आपण ऐकणार आहोत एक अशी दिव्य परिकथा जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. तो दिवस जेव्हा दयामूर्ती, करुणासागर, भक्तवत्सल्य स्वामी पृथ्वीवर प्रकट झाले. ही फक्त गोष्ट नाही, हा एक अनुभव आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि गुरुकृपेचा. पृथ्वीवरील दुःख. एक काळ असा होता जेव्हा पृथ्वीवर अधर्म खूपच वाढला होता. लोकांच्या मनात भीती, दुःख, रोग, दारिद्र्य आणि संकटे खूप आली होती. भक्त हाक मारत होते, देवा आम्हाला तारायला कोण येणार? मंदिरात दिवे होते पण सगळा मनामध्ये अंधार होता. दैवी निर्णय. तेव्हा देवसभा भरली. देव, ऋषी, सिद्ध, योगी सर्वांनी प्रार्थना केली, हे दत्तात्रेय प्रभू, तुम्हीच अवतार घ्या आता. भक्तांच्या रक्षणासाठी, धर्मस्थापनेसाठी, दीनांना आधार देण्यासाठी. दत्तगुरूंनी अवतार घ्यायचा निश्चयच केला. दिव्य प्रकाश. अचानक पृथ्वीवर एका ठिकाणी तेजाचा प्रचंड प्रकाश झाला. जणू 1000 सूर्य एकत्र उगवले असतील. त्या प्रकाशातून प्रकट झाले अखंड ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. डोळ्यांत करुणा, चेहऱ्यावरती अपार तेज आणि ओठांवरती वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांची पहिली भेट. गावातील लोक थक्क झाले. कोणी नमस्कार करू लागले तर कोणी रडू लागले. ज्यांच्या आयुष्यात आशा नव्हती त्यांना आधार मिळाला. ज्यांना रोग होते त्यांना दिलासा मिळाला. स्वामी फक्त नजरेने कृपा करत होते. चमत्कारांची सुरुवात. जिथे स्वामी समर्थ गेले तिथे अशक्यही गोष्टी शक्य झाल्या. गरीब श्रीमंत झाले, आजारी बरे झाले, निराशांना दिशा मिळाली. भक्त म्हणू लागले, हे साधू नाहीत, हे साक्षात दत्त अवतार आहेत. प्रकट दिनाचे महत्त्व. स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी आशेचा दिवस. या दिवशी स्वामींचे नामस्मरण, जप, आरती केल्यास घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते असे मानले जाते. मनापासून स्वामींना हाक मारा, स्वामी समर्थ तुमच्याकडे नक्कीच धावून येतील. स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, सदाचार ठेवा. मी तुमच्या पाठीशी आहेच. स्वामी समर्थांचा प्रकट दिवस हा फक्त उत्सव नाही, तो आपल्या आयुष्यात नवीन प्रकाश आणण्याचा दिवस आहे. मनापासून एकदा बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला स्वामीची कृपा हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.